या माता माऊल्यांसाठी पुरुष मंडळींनी दोन्ही हात वर करून जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे बांधवांनो. क्या बात है. मागे असलेल्या उभ्या असलेल्या सगळ्यांना विनंती आहे, अगदी काही वेळात आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं इथे आगमन होणार आहे आणि लाखोच्या संख्येने लोक रॅलीत इथे जेवढे लोक आहे तेवढे रॅलीत आहेत. त्यामुळे कृपया आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं, बसून घ्यावं, नंतर बसायला इथे जागा राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बांधवांनो, आरक्षणाचा प्रश्न आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस होता. त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही तहसीलदाराकडे ओबीसीचं सर्टिफिकेट मागायला गेलो की तहसीलदार म्हणायचे की मराठवाड्यात एकही कुणबी नाही आणि आम्हाला सर्टिफिकेट देत नव्हते. पण आज या बीडचा भूमिपुत्र, या बीडच्या मातीमध्ये जन्मलेला वाघ मनोज जरांगे पाटील उभा राहिला आणि त्याने महाराष्ट्रभरात 30 लाख नोंदी आणि या मराठवाड्यात 30,000 नोंदी सरकारला घ्यायला दाखवायला भाग पाडलं. म्हणून म्हणतात मनोज जरांगे पाटलांनी काय दाखवलं, तर मनोज जरांगे पाटलांनी हे दाखवलं की मराठा खडा तो सरकार से बडा. हे मनोज जरांगे पाटलांनी दाखवलं. एकदा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी सगळ्यांनी हात वर करून जोरदार टाळ्या वाजवायच्या बांधवांनो. मागच्या बांधवांनो पण हा आवाज मुंबईत गेला पाहिजे, हा आवाज दिल्लीत गेला पाहिजे आणि तुमचं आमचं एकच धोरण असलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील बांधतील ते तोरण आणि आजच्या इशारा सभेत मनोज जरांगे पाटील सांगतील ते सगळ्या महाराष्ट्राच्या मराठ्याचं एकच धोरण. या मार्गाने आपल्याला चालायचंय बांधवांनो. तुमच्या माहितीस्तव सांगतो, आरक्षणाचा इतिहास तुम्हाला मी आज सांगू इच्छितो. आरक्षणाला सगळ्यात पहिल्यांदा या देशामध्ये सुरुवात झाली. तारीख लक्षात ठेवा, 26 जुलै 1902. आपल्याला आपला इतिहासच माहित नाही आणि इतिहास माहित नसल्यामुळे कोणीतरी दाढी वाढवतं, उठतं आणि काहीतरी बोलतं. आपल्याला आपला इतिहास माहित पाहिजे बांधवांनो. सगळ्यात पहिले या देशातलं आरक्षण कोणी दिलं? 26 जुलै 1902 ला या देशातील पहिलं आरक्षण दिलं आणि ते देताना इतर जाती सोबत मराठा जातीला सुद्धा दिलं आणि ते पहिलं या देशातलं आरक्षण देणारा राजा होता मराठा. आपला राजा राजर्षी शाहू छत्रपती. एकदा जोरदार टाळ्या आपल्या राजासाठी होत्या. म्हणजे आरक्षणाचे जनक कोण? तर आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज. हे तुम्हाला आम्हाला माहित असलं पाहिजे. मग 1902 ला आपण आरक्षणात होतो. त्याच्या अगोदर तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं की आपण कुणबी आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झालो देवा कुणबी केलो, नाही तरी दंभेची असतो मेलो. बरं झालं मला कुणबी केलं, मला कष्टकरी केलं, नाहीतर मी अहंकारी झालो असतो, असं जगद्गुरु सांगतात. 1902 ला पहिलं आरक्षण मिळालं. त्याच्यानंतर निजामाच्या गॅझेटियर मध्ये 1884 निजामाचं गॅझेटियर बांधवांनो. तुम्ही आरक्षण समजावून घेतलं तर प्रत्येक ओबीसी बांधवाला तुम्ही आरक्षण समजावून सांगू शकता आणि ओबीसी बांधवांना आरक्षण समजावून सांगितलं तर त्यांनाही कळेल की आपण खरोखर आरक्षण जे मागतो ते आपल्या हक्काचं मागतो, कोणाच्या बापाचं मागत नाही, हे सगळ्यांना कळेल. म्हणून तुम्ही आरक्षण समजावून घ्या. 1884 ला निजामाच्या गॅझेटियर मध्ये नोंद आहे. त्या काळातल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, नीट ऐका, त्या काळातल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 40.63% वरचे सोडून द्या, 40% कुणबी आहे म्हणून सांगितलं. किती टक्के माया माऊल्यांनो? 40. नीट ऐका, तुम्हाला चांगलं लक्षात राहतं. 40% कुणबी म्हणून सांगितलं.
आणि 1884 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात मराठे किती आहे त्या गॅजेटियर मध्ये सांगितलं एकही मराठा नाही. नीट ऐका, म्हणजे 1884 ला त्या काळातलं सरकार म्हणतं या औरंगाबाद जिल्ह्यात 40% कुणबी आहे आणि एकही मराठा नाही. मग आमचा सरकारला प्रश्न आहे की अशी कोणती सुनामी आली की ते 40% कुणबी या जिल्ह्याच्या बाहेर वाहून गेले आणि अशी कोणती ढगफुटी झाली की आजचे 40% मराठा आभाळातून पडले. याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे बांधवांनो, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो 1931 ला आपण माळी बांधव, तेली बांधव, सर्व ओबीसी इंटरमिडिएट कास्ट नावाने एकाच प्रवर्गामध्ये आपण होतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस जनगणना आली 1931 च्या नंतर जनगणना आली 1951 ची, 51 ला सुद्धा आपण माळी बांधव, तेली बांधव आणि सगळे ओबीसी एकाच बस मध्ये होतो. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग 1951 नंतर तारीख लक्षात ठेवा 13 ऑक्टोबर 1967. 13 ऑक्टोबर 1967 ला महाराष्ट्र राज्याने पहिली ओबीसीची यादी जाहीर केली. त्यामध्ये कुणबी म्हणून 83 नंबरवर आपण होतो. पण त्या 180 मध्ये नीट ऐका, त्या 180 जी यादी होती त्या 180 मध्ये माळी बांधव नव्हता. ही आग्रहानं सांगतो, बांधव माळी बांधव नव्हता, तेली बांधव नव्हता. पण त्या 180च्या यादीमध्ये अगदी 6 महिन्यानंतर एक 3.5 वळीचा कागद लिहिला गेला आणि त्या 3.5 वळीच्या कागदाने 180च्या यादीमध्ये 182 नंबरवर 181 जो मराठा पाहिजे होता तो खाली ठेवला. 182 वर तेली बांधव आणि 183 वर माळी बांधवाचा समावेश केला गेला. कोणताही कोर्ट नाही, कोणताही पुरावा नाही, कोणताही आधार नाही किंवा कोणताही मागासवर्ग आयोग नाही. डायरेक्ट 3.5 वळीच्या कागदावर या 2 जातींचा समावेश त्या 180 मध्ये केला गेला. म्हणजे 180 सीटची जी बस होती त्या बसमध्ये 83 नंबरवर कुणबी म्हणून आपण होतो. लाईन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा 181 नंबरवर आपण होतो. पण 182 आणि 83 वाल्यांनी आपण लाईन मध्ये दरवाजात पहिल्या लाईनला, पण यांनी खिडकीमधून रुमाल टाकले आणि जागा पकडल्या आणि नंतर हा दाढी वाढून बसवलेला म्हणायला लागला की बस फुल झाली, बस फुल झाली, मराठा मावणार नाही, मराठे बॅकडोर एंट्री करतात. अरे बॅकडोर एंट्री करणारी मराठ्याची औलाद नाही. मराठे जेव्हा येतात छाती ठोकपणे समोरून येतात, मागच्या दाराने येत नाही. उलट हीच बॅकडोर एंट्री आहे. आणि नंतर याने चालू केलं बस फुल झाली, बस फुल झाली, बॅकडोर एंट्री नाही. याला म्हणतात मी नाही त्यातली आणि कडी लाव असली. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण ही जी कुट्टी मारलेली बाजूभांनो, ही कुट्टी बाहेर काढण्यासाठी या बीडच्या भूमीमध्ये जन्मलेले आपले भूमिपुत्र मनोजदादा जरांगे पाटील जन्माला आले आणि त्यांनी ही कुट्टी उपटून फेकली. म्हणून एकदा जोरदार टाळ्या मनोजदादा जरांगे पाटलांसाठी होऊ द्या. बांधवांनो, इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्याला प्रामाणिक नेतृत्व लाभलेले, पहिल्यांदा. काही आहेत पण इतक्या मोठ्या प्रमाणावरचं प्रामाणिक नेतृत्व आपल्याला लाभलंय. आज मराठा समाज त्यांच्या मागे एकवटला. हे म्हणतात त्यांचा अभ्यास नाही. अरे मनोजदादा जरांगे पाटलांनी सरकारला 11 प्रश्न विचारले होते. तिथे न्यायमूर्ती होते, तिथे मंत्री होते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऐकत होते. सगळ्या मंत्रिमंडळ, सगळ्या आमदारांची फौज, सगळ्या वकिलांची फौज,
सगळ्या निवृत्त न्यायाधीशांची फौज एवढे एकत्र येऊनही मनोज जरांगे पाटलांनी विचारलेल्या 11 प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. याला अभ्यास म्हणतात. म्हणून मराठा कोणालाही नेता म्हणून स्वीकारत नाही बांधवांनो. तुकाराम महाराज म्हणतात, येथे पाहिजे जातीचा येरा गबाळ्याचं काम नव्हे. इथे जातीवंत लागतो, त्याचं ते काम असतं आणि ते नेतृत्व तुम्हाला आम्हाला मिळालं. आज मराठ्यांच्या सभा झाल्या, लाखोंच्या होतात, ग्राउंडवर जागा पुरत नाही. त्याच्या एका सभेमध्ये 200 लोक आले. पत्रकाराने सांगितलं 200 आले. त्याच्या छातीत कळ आली, ते तिकडंच झोपलं, सभेला चालू नाही. असं का होतं? असं याच्यामुळे होतं कारण ओबीसी बांधव पण हुशार आहेत. त्यांना कळतंय ओबीसीच्या नावाखाली कोण स्वतःचं पोट भरतं. म्हणजे मीच मंत्री, माझा मुलगाच आमदार, माझा पुतण्या खासदार. अरे याला म्हणतात ओबीसी नाम जपना और सब माल अपना. ते ओबीसीने ओळखलं आणि ओबीसीने मेळाव्याकडे पाठ फिरवली. पण मराठ्यांच्या मायमाऊल्या खुर्ची नसताना जमिनीवर इथे उन्हात ताणात बसतात. याला कारण जर कोणतं असलं तर याला कारण एकच आहे की आमचा नेता जमिनीवर आहे आणि त्यांचा नेता जामिनावर आहे. हा यामधला फरक आहे बांधवांनो. म्हणून हे लक्षात घ्या. अरे आपला नेता किती प्रामाणिक असावा, आपला नेता किती प्रामाणिक असावा. साधं 2 रूमचं घर, तेही स्लॅबचं नाही, तेही पत्राचं, त्या 2 रूम तेही पत्राचं. आणि फिरायला गाडी 4 व्हीलर नाही, 2 व्हीलर नाही. आणि ह्या 2 रूमच्या घरामध्ये 24 तासामध्ये कधीही रात्री उठून जा, मदत मागा. गेल्या सगळ्याच्या प्रश्नासाठी स्वतःची गाडी नसताना दुसऱ्याच्या गाडीवर बसून फिरणारं नेतृत्व आहे. याचा तुम्हाला आम्हाला अभिमान वाटायला पाहिजे बांधवांनो. म्हणून इथून पुढे फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला जरांगे पाटील म्हणतील चलो मुंबई, तो चलो मुंबई. किती जण मुंबईला यायला तयार आहे? दोन्ही हात वर करा. कोणी दोन्ही हात वर करा. मुंबईला यायला किती जण तयार आहेत? मीडियानी दाखवा. जरांगे पाटील जर म्हणले चलो दिल्ली, किती लोक तयार आहे? दोन्ही हात वर करा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर एक जोरदार घोषणा होईल. छत्रपती शिवाजी महाराज की. हात सगळ्यांच्या वरी. एक मिनिट. आता ज्यांचं भाषण ऐकलं, आपल्या सभेचा नियम आहे एक नेता एक समाज एक भाषण. परंतु माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या टीम कडूनच सूचना आल्यामुळे सर बोललेले आहेत. 1.5 कोटी मराठ्यांची जी सभा झाली होती त्यांचा व्हिडिओ आपण बघितला होता. ते प्राध्यापक रवींद्र बनसोड आहेत, त्यांनी विचार व्यक्त केले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद सर. यानंतर शाहिरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण. एक सूचना आहे, हायवेवरती जे लोक उभा आहेत त्यांनी सभास्थळी यायचंय. हायवेवरती गर्दी करू नये, तिथं ट्रॅफिक जाम होती. गाड्या कुणी मध्ये असतील त्यांनी काढून घ्यायच्या. हायवेवरच्या गाड्या काढून घ्या. हायवेवरच्या परत हॅलो. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण बसून घ्यावं. आपणा सर्वांच्या समक्ष पोवाड्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि बीड शहरातून श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जी रॅली येत आहे,
काही थोड्या वेळात या ठिकाणी आल्यानंतर ही इशारा सभा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्वांना विनंती एक आहे. मिनिट शाहीर थांबा. काळ्या टी शर्ट वाले जे स्वयंसेवक आहेत तिथे कस काय लोक सगळे तुम्ही सोडताय मध्ये? आणि ज्यांच्याकडे पास नाही त्यांना कृपया बाहेर घ्या. स्वयंसेवकांना विनंती मधला लगेच तातडीने त्यांना बाहेर घ्या, कारण पुन्हा गर्दी रोखणार नाही. काही वेळात जरांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. मधल्या एंट्रीचा आहे एंट्रीचा सगळा रिकामा करून घ्या. स्वयंसेवक इथं आता कुणी स्वयंसेवक थांबू नका, सगळा पॅसेज रिकामा करून घ्या. मनोज बघा इकडे, मनोज बघा. एक मिनिट सर, हे बघा ही एंट्री, ही अशी गर्दी या ठिकाणी कोणी ठेवू नका. इथली गर्दी कमी करा. आता पुढच्या 10 ते 15 मिनिटात आपल्या सर्वांचे नेते जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे. कृपया इथली या बाजूची इथली मधली जी एंट्री आहे ती पूर्ण रिकामी करा. तिथे कुणीही थांबू नका. स्वयंसेवकांना जिथे काम दिलंय तिथेच थांबा. आणि स्वयंसेवकांना विनंती आहे, या डीच्या मध्ये जे जे कुणी असतील अनावश्यक गर्दी ती सर्वच्या सर्व 100% गर्दी बाहेर काढावी अशी आपल्याला विनंती आहे. आणि डी झोनची आता पुन्हा सूचना देण्याची आवश्यकता भासू नये. आणि हॅलो शाहीर एक मिनिट, हे बघा ते जनरेटर बसलेले. ओ पांढरा शर्ट तुम्ही मोबाईल मध्ये बघताय, गॉगल, काळा शर्ट, ओ गुलाबी शर्ट, हा जनरेटर वाले उतरा सगळे खाली. जनरेटरवर उभा असलेले उतरा खाली. जनरेटर ती सिस्टीम बंद होईल. जनरेटरवरचे सगळे उतरा. ए गॉगल उतरा पटकन लवकर तातडीने उतरा. गॉगल वाले दादा उतरा ना पटकन. ब्लॅक शर्ट चला चला, विनंती आहे. तुम्ही आंदोलन करताय काय तिथे बसून? उतरा लवकर, उतरा सगळे खाली उतरा. हे बघा, हॅलो हॅलो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यात नाही उतरा मग, आहे चला. का नाही? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानता ना तुम्ही? 1 मिनिटाच्या आत सगळ्यांनी खाली उतरायचं, असं नाही करायचं. हा लाल त्यांच्यासाठी सगळे खाली उतरले. लाल टापर उतरा खाली. छत्रपती शिवाजी महाराज की हात वरी करून घोषणा येतात. छत्रपती शिवाजी महाराज की. ए उतरा लवकर दोघा, उतरा विनंती आहे. किती वेळ लागतो उतरायला? जनरेटर पुन्हा तुम्हाला कोपरापासून हात जोडून विनंती आहे. जर सिस्टीम बंद झाली तर कोण जबाबदार आहे? उतरा लवकर प्लीज. पुढे बसलेले दोघं उतरा लवकर, उतरा. त्याच्यावर बसलेले डॉक्टर उतरा लवकर. ए टापर बांधलेला लाल उतरा ना गमच्या. अरे उतरा ना त्यांना जाऊन तुम्ही. हा पाठीमागचे उतरा दोघं. समोरच्या लवकर रे, शांत बसले होते कशामुळे उभा राहिले? उतरा लवकर. खाली बसा, बसा खाली. उतरा लवकर प्लीज, विनंती आहे आपल्याला. उतरा, हात जोडून विनंती आहे. टोपीवाला उतरा, हात जोडून विनंती आहे. चला चालत राहते. शाहीर एक गाणं होऊ जाऊ दे, सगळे शांत बसते. जोरदार गाणं. कृपया शाहीर आपल्याला विनंती आहे, पोवाडा सुरू करा. हॅलो, सादर करीत आहोत गाथा शिव जन्माची, गाथा शिवशौर्याची. महाराष्ट्र कुलस्वामिनी महाराष्ट्र कुलस्वामिनी शस्त्रधारिणी दैत्यमर्दिनी भवानी माय वंदितो भवानी माय वंदितो भवानी माय वंदितो. जन्मले छत्रपती शिवराज, जन्मले छत्रपती शिवराज, जन्मले छत्रपती शिवराज. स्थापिले शक्तिशाली साम्राज्य दीदी, स्थापिले शक्तिशाली साम्राज्य दीदी, स्थापिले शक्तिशाली साम्राज्य दीदी. उत्तुंग दुर्ग शिव
दिवसा पाप रस्त्यात ज्यावेळी साऱ्या देशात भर दिवसा पाप रस्त्यात लुटमार आबरू पेट्यात कोणी खाल्ल्याला पाप पेटतात मुघलांनी केला भारत नरसिंह पल्ले किंजऱ्यात मुघलांनी केला भारत नरसिंह पल्ले किंजऱ्यात त्या काळी नव्हता कोणी वाद महाराष्ट्रात विरहाजी समाधते आणि अशा कठीण प्रसंगी मासाहेब जिजाऊ मात्र सदैव स्वातंत्र्याचा विचार करत होत्या. या मातीला स्वतःचा राजा मिळाला पाहिजे, या मातीमध्ये या स्वकीयांचं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे आणि यासाठी नवसमागते हात जोडली जिजा राजमाता पराक्रमी रणधीर पुत्र दे धर्मवीर दाता प्रसन्न झाली शिवलेरी माता ऐकून प्रसन्न झाली शिवलेरी माता जगन मंगले बाळ जन्मले प्रतिपालक जगता फाल्गुन वद्य तृतीया अर्थात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीला आगळा शिवनेरीवरचा भगवा ध्वज द्वेषानं फडकू लागला. मासाहेब जिजाऊंच्या पोटी शहाजी राजांच्या उदरी या राष्ट्राचं नवतेज जन्माला आलं. सगळीकडे आनंद झाला. एकमेकाला सांगून आला, अरे अरे राजानं अरे राजानं 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर मासाहेब जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला आणि त्यानंतर मासाहेब जिजाऊंनी या गावाला संस्कारित करायला सुरुवात केली. कसं देऊन मांडीवर माता बाल शिवबालाजी देऊन मांडीवर माता बाल शिवबालाजी सांगते वीरांच्या कथा वीर पुत्रालाजी रामाने कशा पोचिरले दुष्ट रावणालाजी अर्जुन संगरी लढे बाप नाशालाजी ऐकता वीरांचा कथा स्फूर्त शिवबालाजी कडू दिले मातेने राष्ट्रपुरुषाला आणि अशा प्रकारे मासाहेब जिजाऊंकडून संस्कारांचं बाळ कडू घेतलेला शिवबा लहानाचा मोठा झाला आणि कसा झाला भरदार छातीचा वीर छातीचा वीर शिवाजी शूर भरदार छातीचा वीर शिवाजी शूर मोठा सुंदर युद्धशास्त्रात झाला निष्णात अश्वारूढ घोड दौड करण्या गरजला गला कर्या थोड्या सह्याद्रीच्या खांद्यावरती लागला शिव भूपती जोडू लागल्या नव्या नौपती करणे ताटे मर्थ खेळती कुस्त्याला त्या पट्टी फिरती चोर बैठका दंड मारिती पराक्रमाची नवी निर्मिती शक्ती सामर्थ्य शौर्य जागृती पुरुषार्थ केला जागृत मर्धाच्या मर्द रक्तात पुरुषार्थ केला जागृत मर्धाच्या मर्द रक्तात बोल आधी दंड पिंडात
स्फूर्ती भगवा छेंड्यात चढविले स्फुरण मावळा कोंड्यात जे वाढले कमी कोंड्यात आणि सह्याद्रीच्या तळ्याखोऱ्यामध्ये हिंडत असताना काय घडलं मंडळी 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक वाघा आणि एक मुरळी शहरांची माफी मागून ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता द्यायचा आहे. उजव्या बाजूला जी ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यासाठी रस्ता द्यायचा आहे. आता थोडंसं लक्षपूर्वक ऐका. आपल्या सर्वांचे नेते माननीय मनोज जरांगे पाटील यांचं बार्शी नाका चौकात आगमन झालेलं आहे. 20 मिनिटात सभास्थळी पाटील पोहोचताय. जोरदार टाळ्या. पुढच्या काही सूचना लक्षपूर्वक ऐका. हा आता सगळ्यांनी पुढच्या काही सूचना लक्षपूर्वक ऐका. संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आता सांगितली जात आहे. आता जे डी झोन साठी जे स्वयंसेवक आहेत, बाउन्सर आहेत, मीडिया कर्मी आणि ज्यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने अधिकृत फोटोग्राफर्सना पास दिलेले आहेत 3 ते 4, तेवढेच फोटोग्राफर आणि मीडिया कर्मी हे डी झोन मध्ये थांबतील. डी झोन मध्ये कुणीही थांबणार नाही. फक्त माननीय मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी ज्या छोट्या मुली आहेत, लहान बालिका आहेत, त्या बालिका पाणी वाटप. हॅलो हॅलो सगळे डी मधले जे बाउन्सर आहेत काळ्या टी शर्ट वाले ते सगळे इकडे माईक कडे या. सगळीकडचे इकडे या. आता पुढचे 5 मिनिटं थोडं महत्वाचं नियोजन केलं जाईल. असतील त्यांनी बी इकडे यायचंय. बरोबर 20 मिनिटानंतर जरांगे पाटील यांचं आगमन आणि हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करण्यासाठी. त्यामुळे ऐतिहासिक क्षण आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. या बाजूला या टेम्पोवर बसलेली सगळी मंडळी, टेम्पोवर बसलेली सर्व मंडळी, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सगळे उतरा लगेच तातडीने. महिला भगिनी बसलेल्या बाजूला आपण आदर करावा. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे जर समजत असाल स्वतःला तर खाली उतरा तातडीने. झेंडा धरलेले इकडे बघा, इकडे बघा, वर इकडे बघा, माझ्याकडे बघा. मोबाईल शूटिंग घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत की नाही? आहेत की नाही मला सांगा तुम्ही. उतरला बघा तो उतरायला. चला सगळे उतरा, जे लवकर उतरा. मामा गाडीवर बसलेले तुम्हाला सगळ्याला सांगतो मी. अहो शूटिंग करताय तुम्ही. आम्ही तुम्हाला सूचना देतो, तुम्ही शूटिंग करताय. विनंती हात जोडून या खाली या. दादा या. हा या. ओके धन्यवाद. तुम्हाला बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद त्यांच्या. आता आपले सगळे बाकी तुमचा काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. काळ्या टी शर्ट वाले जेवढे बाउन्सर आहेत, काळ्या टी शर्ट वाले महत्वाचे बाउन्सर, कृपया सगळ्यांनी डी झोन मध्ये यायचंय. पुढच्या 5 मिनिटं आपल्याला नियोजन करायचंय. बसलेल्या मंडळींना विनंती आहे 2 व्यक्तीमध्ये थोडंसं अंतर ठेवून बसा. एवढं दाटीवाटीने बसू नका. काळ्या टी शर्ट वाले सर्वच्या सर्व बाउन्सर इथे तातडीने यायचंय. आपण काळ्या टी शर्ट वाले बाउन्सर आणि ज्यांना इथे डी झोन मध्ये काही जबाबदारी दिलेली नाही त्यांनी बाहेर थांबावं. हात जोडून विनंती आहे. पत्रकार कक्षाच्या बाजूला जे आपले सर्व कार्यकर्ते आहेत, समाज बांधव आहेत, त्यांना विनंती आहे आपण आपल्याला
स्टेजच्या डाव्या बाजूला महत्वाचं नियोजन करायचं. तिथं बसण्यापेक्षा सावलीत बसलेले पत्रकार सोडून जे तिथे बसलेले सगळे त्यांनी सगळ्यांनी बाहेर या. महिला भगिनींना विनंती आहे, थोडं पाठीमागच्या महिला भगिनी थोडं अंतर सोडून मागे बसा. एवढी गर्दी करू नका. महिला भगिनींना विनंती आहे, थोडं एक थोडं सर्व आपण जिजाऊंच्या लेखी आहोत, आपल्याला हात जोडून विनंती आहे. त्यांना विनंती आहे, इकडे साऊंडच्या साईडला पुरुष कक्षात पाणी वाटप करायचे. पाणी वाटप करणारे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे, त्यांनी पुरुष कक्षात साऊंडच्या बाजूला त्या भागात पाणी द्यायचंय. पाणी वाटप करा महिला भगिनींमध्ये. महिला भगिनींच्या मध्ये पाणी वाटप करायचंय. पाणी 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 पुढे आणा. पाणी 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 पुढे आणा. पुढे बसलेल्या महिलांना पाणी पोहोच करा. पाणी वाटणारे स्वयंसेवक यांना विनंती आहे, पुरुष कक्षात समोरच्या साईडला जिथं साऊंड लावलेले तिथं पाण्याची व्यवस्था करायची. महिला कक्षात देखील समोरच्या साईडला पाण्याची व्यवस्था करायची. डी झोन मध्ये बसलेले सर्व बांधव सर्वांनी आता पत्रकार, मीडिया कर्मी आणि फोटोग्राफर्स जे अधिकृत ज्यांना पास दिलेले आहेत ते फोटोग्राफर फक्त, त्यांच्याशिवाय कुणीही त्या ठिकाणी मध्ये थांबू नये. आपले सर्व आयोजन मंडळ असेल सगळे असतील, सर्वांना विनंती आहे आपण कृपया तातडीने डाव्या बाजूला पाण्याची गाडी बाहेर असेल तर तातडीने आतमध्ये घेऊन या. महिलांसाठी आपले जे सभा नियोजनाचं कार्यालय होतं त्या बाजूला पाण्याच्या बॉटलची गाडी घेऊन यायची. पाणी बॉटल गाडी त्या बाजूला घेऊन यायची आहे. पुरुष मंडळींना विनंती आहे, थोडं मागे सरकून बसा. पाठीमागून आलेल्या पुरुष मंडळींना जागा द्या. हॅलो, हे आतमध्ये हे जे तरुण मुलं उभे आहेत, कृपया सगळ्यांना विनंती आहे, डी झोन मध्ये कोणीही थांबणार नाही. डी झोन मध्ये कोणीही थांबणार नाही. आपल्याला हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे. पत्रकार बांधवांना विनंती आहे, आपल्यासाठी स्टेजच्या उजव्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकार बांधवांनी तिथं स्थानापन्न व्हायचे, आपली व्यवस्था तिथं करण्यात आलेली आहे. पत्रकार बांधव, प्रिंट मीडियाचे जे सर्व मान्यवर पत्रकार आहेत त्यांच्यासाठी उजव्या बाजूला व्यवस्था केली. आणि बघा, बार्शी नाका येथे बीड शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं अतिशय भव्य दिव्य असा सत्कार जरांगे पाटलांचा होतोय. आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. बार्शी नाका चौकात स्वागत होतंय. आणि आता पुढच्या 10व्या मिनिटाला माननीय पाटलांचं आगमन आणि त्यानंतर पुष्पवृष्टीसाठी हेलिकॉप्टर येणार आहे. हेलिकॉप्टर आल्यानंतर जे सर्व ड्रोन कॅमेरे आहेत त्या सर्व व्हिडिओग्राफर्सना नम्र विनंती आहे, हेलिकॉप्टर आल्यानंतर एकही त्या ठिकाणी ड्रोन कॅमेरा आपण वरती उडवू नये अशी आपल्याला नम्र विनंती आहे. आता आपण डी झोनच्या मधली गर्दी कमी करत आहोत तर उजव्या बाजूला वाढतानाच दिसते गर्दी. असं हे योग्य नाही. जे आपले सगळे बांधव आहेत, स्वयंसेवक बांधव, त्यांना विनंती आहे ती डी झोन मधली गर्दी आपण त्या ठिकाणी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे, आपण दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करावं. जिथे जागा मिळेल तिथे आपण आता स्थानापन्न व्हावं. आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. अजूनही लाखो समाज बांधव रस्त्याने येत आहेत सभास्थळाकडे. आपण जर हायवेला बघितलं दोन्ही बाजूला तर दोन्ही बाजूनी पार्किंग असलेल्या व्यवस्थेपासून लोक येत आहेत. पाण्याची गाडी आणि डी झोनच्या उजव्या बाजूला जी सगळी आपली पुरुष मंडळी आहे, जनरेटरवर बसलेली सर्व तरुण खाली उतरायचंय. आपल्याला नम्र विनंती आहे, जनरेटरवर बसलेले तरुण, जनरेटरवर आपण हे उभा राहिलेले कशासाठी उभा राहिलात? हा बसा, उतरा खाली, खाली उतरा तुम्ही. हॅलो, हे पहा, बीड बायपास शहरातील एक मुलगी हरवलेली आहे. ज्यांची मुलगी हरवलेली आहे त्यांनी ताबडतोब स्टेजकडे येऊन घेऊन जावे. आता इथून पुढे ज्यांची मुलं हरवतील
इथून पुढे कृपया माता भगिना नम्रतेची विनंती आहे त्यांनी आपापले लहान लेकरं सांभाळून जवळ ठेवून गेले. लहान मुलगी हरवलेली आहे ज्यांची असेल त्यांनी स्टेज कडे येते. हे बघा परत तुम्हाला विनंती सगळं बंद पडन ये. आता एक गाणं ऐकूया आपण जिथे घुसतो या मराठ्याचं पोरं. ऐकायचं का शाहीर? जिथं घुसतो या मराठ्याचं पोरं हे गीत पाहिजे. अरे हॅलो 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 हॅलो. तयार आहे गीत. खाली तरी बसा, खाली बसा. आता मराठ्याचं हे पूर मुंबईमध्ये घुसणार आहे आणि तिथं घुसल्यावर काय होणार आहे याचं एक गीत सकाळी लातूरहून निघाल्यानंतर मी लिहिलेलं आहे ते आपल्या समोर सादर करणार आहे. तुम्ही येणार का मुंबईला? तुम्ही येणार का मुंबईला? सगळ्यांनी जायचंय बरं इकडचे. हौस करू पुरी 4 दिवस राहू नये. हौस करू पुरी 4 दिवस राहू नये. ऐक दादार चल मुंबई फिरून ये. ऐक दादार चल मुंबई फिरून ये. ऐक दादार चल मुंबई फिरून ये. हौस करू पुरी 4 दिवस राहू नये. हौस करू पुरी 4 दिवस राहू नये. ऐक दादार चल मुंबई फिरून ये. ऐक दादार चल मुंबई फिरून ये. ऐक दादार चल मुंबई फिरून ये. बघा मुंबईमध्ये जाऊन आपल्याला काय काय बघायचंय त्याची लिस्ट आहे सगळी. नीट ध्यान देऊन आहे का? मेट्रो लोकलचा पाहू वेग तिथं पाहूया राणीचा बाग. तिथं पाहूया राणीचा बाग. तिथं पाहूया राणीचा बाग. मेट्रो लोकलचा पाहू वेग तिथं पाहूया राणीचा बाग. पाहूया राणीचा बाग. तिथं पाहूया राणीचा बाग. तिथं समुद्राचं खार पाणी. तिथं समुद्राचं खार पाणी. समुद्राचं खार पाणी. तिथं समुद्राचं खार पाणी. माझ्या हॉटेलात करूया हो चहा पाणी. माझ्या हॉटेलात करूया हो चहा पाणी. माझ्या हॉटेलात करूया चहा पाणी. माझ्या हॉटेलात करूया हो चहा पाणी. गेटवे ऑफ इंडिया बघितलंय का तुम्ही? नाही बघितलं? जायचं ना मग. गेटवे ऑफ इंडियाची कमान पाहू नये. गेटवे ऑफ इंडियाची कमान पाहू नये. ऐक दादार चल मुंबई फिरून ये. ऐक दादार चल मुंबई फिरून ये. ऐक दादार चल मुंबई फिरून ये. तिथे गेल्यानंतर थोडं देवदर्शन पण आपल्याला करायचं आहे. सिद्धिविनायकाचं मंदिर आहे मुंबईमध्ये, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. त्याचबरोबर तिथं पवित्र पावन अशी चैत्यभूमी आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अंत्यविधी झाला. त्या ठिकाणालाही आपण भेट देणार आहोत. आणि म्हणून सिद्धिविनायक दादर चैत्यभूमी जुहू चौपाटी पाहायला जाणार आम्ही. जुहू चौपाटी पाहायला जाणार आम्ही. जुहू चौपाटी पाहायला जाणार आम्ही. सिद्धिविनायक दादर चैत्यभूमी जुहू चौपाटी पाहायला जाणार आम्ही. जुहू चौपाटी पाहायला जाणार आम्ही. जुहू चौपाटी पाहायला जाणार आम्ही. मस्ती कमी नेकलेस छत्रपती
आवडेल की त्यानंतर त्या ठिकाणी आमच्या ताईला आईला आवडेल असा नेकलेस पॉइंट आहे, त्याला नरिमन पॉइंट असं म्हणतात. तर तो पॉइंट सुद्धा आपल्याला बघायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघायचं आहे. दिवसाच्या पॉइंटला नरिमन पॉइंट म्हणतात आणि संध्याकाळी नेकलेस पॉइंट म्हणतात, कारण संध्याकाळी लाईट लागल्यानंतर एखाद्या नेकलेसच्या आकृतीप्रमाणे ती आकृती निर्माण होते आणि ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. आणि म्हणून फिल्म सिटी पॉइंट नेकलेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दिवसरात्रीचा नजर पाहू नये, दिवसरात्रीचा नजर पाहू नये. ऐकदार उंच इमारती आमदार निवास विधान भवनाचं कामकाज, विधान भवनाचं कामकाज, विधान भवनाचं कामकाज. आता विधान भवनामध्ये 288 लोक आपण पाठवले, ते कसं कामकाज करतात काय करतात ते आपण बघितलं पाहिजे का नाही? बघितलं पाहिजे. आमदार निवास सुद्धा बघितलं पाहिजे. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये बघायला मिळणार नाही, इतक्या उंच उंच इमारती मुंबईमध्ये आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत. उंच इमारती आमदार निवास विधान भवनाचं कामकाज, राजभवनाचं कामकाज, राजभवनाचं कामकाज. आता मुख्यमंत्र्यांचा बंगला सुद्धा खूप बघण्यासारखा आहे बरं. त्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं नाव काय आहे? वर्षा बंगला. तो बंगला पण आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर राज्यपालांचं राजभवन त्या ठिकाणी आहे, इंग्रजाच्या काळात बांधलेला आहे. तिथं जाऊन एखादी सेल्फी तर काढायलाच पाहिजे, बरोबर. म्हणून